Dear student, in the last lecture we have seen properties of stars. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचे गुणधर्म त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये असणारा जो काही सन जो आहे, सूर्य जो आहे, तर त्या सूर्याचे असणारे काही गुणधर्म आपण पाहिले की सूर्याचं वस्तुमान, त्याची त्रिज्या, पृष्ठभागावरील तापमान, केंद्रातील तापमान आणि सूर्याचं असणारे जे काही अंदाजे वय 4.5 अब्ज वर्ष त्या ठिकाणी असतं, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आज आपल्याला बर्थ ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांची असणारी जे काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती आपल्याला पाहिजे. की ह्यूज क्लाउड ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट ऑन एम्प्टी स्पेस बिटवीन स्टार्स इन ए गॅलेक्सी. आपली जे असणारी जी काही दीर्घिका जी आहे तर त्या दीर्घिकामधील असणारी जी काही ताऱ्यांच्या मध्ये असलेली जी काही रिक्त जागा ज्या आहेत तर त्या रिक्त जागांमध्ये ठिकठिकाणी वायू आणि धुळीचे प्रचंड अशा प्रकारचे असणारे जे काही ढग किंवा मेघ जे आहेत तर ते मेघ त्या ठिकाणी सापडतात. दीज आर कॉल्ड इंटरसेल्युलर क्लाउड्स आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी आंतरतारकीय ढग किंवा मेघ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फिगर 19.3 show a picture of such clouds taken by the Hubble telescope. या ठिकाणी आकृती 19.3 मध्ये हबल असणारी जी काही दुर्बीण जी आहे तर त्या हबल दुर्बिणीने टिपलेलं अशा मेघाचं एक प्रकाशित अशा प्रकारचं एक प्रकाशित छायाचित्र जे आहे तर ते प्रकाशित छायाचित्र आपल्याला या ठिकाणी दिसते आकृतीमध्ये. पहा, ए पिक्चर ऑफ द इंटरसेल्युलर क्लाउड्स टेकन बाय द हबल स्पेस टेलिस्कोप. हबल दुर्बीण जी आहे जी आपल्याला 9वीला त्या ठिकाणी आहे, तर या हबल दुर्बिणीनं टिपलेलं जे काही विशाल अशा प्रकारचं आंतरतारकीय मेघांचं असणारं जे काही प्रकाश चित्र जे आहे तर ते चित्र आपल्याला या ठिकाणी आकृती जे आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतंय. याच्यानंतर पुढे सायंटिस्ट यूज द युनिट ऑफ लाईट इयर फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस. की शास्त्रज्ञ जे आहेत तर ते शास्त्रज्ञ काय करताना असतात तर सर्वसाधारणपणे मोठी अंतर जे आहेत तर ती मोठी अंतर मोजण्यासाठी शास्त्रज्ञ काय करताना असतात, प्रकाश वर्ष, लाईट इयर हे जे काही एकक जे आहेत तर ते एकक त्या ठिकाणी वापरताना दिसतात. ए लाईट इयर काय सांगितलेले, ए लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय तर एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशानं एका वर्षामध्ये पार केलेलं अंतर. ॲज द स्पीड ऑफ द लाईट इज 3 lakhs किलोमीटर पर सेकंद, द लाईट इयर इज इक्वल टू 9.5 × 10⁻12 किलोमीटर. की प्रकाशाचा वेग किती आहे, 3 लाख किलोमीटर असल्यानं एक प्रकाश वर्ष हे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला 9.5 × 10⁻12 किलोमीटर एवढं त्या ठिकाणी असतं. द साईज ऑफ इंटरसेल्युलर क्लाउड्स आर अबाउट फ्यू लाईट इयर्स, दॅट इज लाईट टेक्स ए फ्यू इयर्स टू गो फ्रॉम वन एंड ऑफ द क्लाउड टू द अदर. की आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्ष इतका असतो आणि म्हणजेच या प्रकाशाला एका मेघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी काही वर्ष त्या ठिकाणी लागतात. आणि फ्रॉम धिस यू कॅन इमॅजिन द ह्यूज साईज ऑफ द क्लाउड. आणि याच्यावरून हे जे असणारे जे काही अंतर जे आहे म्हणजे प्रकाशाला मेघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी काही वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि याच्यावरून आपल्याला मेघांचा असणारा जो काही प्रचंड अशा प्रकारचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकाराची कल्पना जी आहे तर ती कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकते. त्याच्यानंतर पुढे की ड्यू टू सम डिस्टर्बन्स दीज क्लाउड स्टार्स कॉन्ट्रॅक्टेड. एखादा असणारा जो काही विक्षोभ जो आहे, डिस्टर्बन्स जो आहे तर याच्यामुळे हे आंतरतारकीय मेघ काय होताना दिसतात, आकुंचित त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन
their density starts increasing and their temperature also starts to increase and dense pairs of the hot gas is formed from the cloud. की विक्षोभ जो आहे, डिस्टर्बन्स जो आहे, तर त्या डिस्टर्बन्समुळे काय होता नसते, आंतरतारकी असणारे जे काही मेघ जे आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी होता नसतात. या कॉन्ट्रॅक्शनमुळं, आकुंचनामुळं काय होता नसतं, त्यांची असणारी जी काही डेन्सिटी, घनता जी आहे तर ती घनता त्या ठिकाणी वाढताना दिसते. त्यांचं असणारं जे काही टेम्परेचर, तापमान जे आहे तर ते तापमानसुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतं आणि त्याच्यामधून एक तप्त अशा प्रकारचा वायूचा असणारा जो काही गोल जो आहे तर तो गोल त्या ठिकाणी त्या ढगांपासून त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. Once the temperature and the density at the center of the sphere increases sufficiently, nuclear energy, that is energy generated through fusion of the atomic nuclei, generation start there. की त्याच्या केंद्रकातील असणारे जे काही तापमान आणि घनता सफिशियंट झाल्यानंतर, पुरेसे झाल्यानंतर तेथे अणुऊर्जा आपल्याला, अणुऊर्जा म्हणजेच काय, तर अणूच्या केंद्रकाच्या युतीनं निर्माण झालेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जा त्याला त्या ठिकाणी म्हटलेली, म्हणजे अणुऊर्जा जी आहे तर त्या अणुऊर्जेची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. बिकॉज ऑफ धिस एनर्जी जनरेशन द गॅस स्फिअर बिकम्स सेल्फ ल्युमिनस अँड ए स्टार इज फॉर्म्ड, आर वी कॅन से दॅट ए स्टार इज बॉर्न. आणि या ऊर्जा निर्मितीमुळं वायूचा असणारा जो काही गोल जो आहे तर तो गोल त्या ठिकाणी स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच या प्रक्रियेतून असणारा जो काही स्टार जो आहे, तारा जो आहे, तर त्या ताऱ्याचा असणारा जो काही जन्म जो आहे तर तो जन्म किंवा निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. इन द सन धिस एनर्जी इज जनरेटेड बाय द फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लाई टू फॉर्म द हेलियम न्यूक्लाई. सूर्यामध्ये ही जी काही असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा हायड्रोजन केंद्रकाचं असणारं जे काही फ्युजन, एकत्रीकरण होऊन हेलियमचं केंद्रक जे आहे तर त्या केंद्रक तयार होणं, या प्रक्रियेमधून त्या ठिकाणी ती उत्पन्न होताना दिसते. धिस मीन्स दॅट हायड्रोजन ॲट द सेंटर ऑफ द स्टार्स ॲक्ट ॲज ए फ्युएल अँड एनर्जी इज जनरेटेड बाय द बर्निंग ऑफ धिस फ्युएल. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सूर्याच्या केंद्र भागामध्ये असणारा जो काय हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय सांगितलं, बर्निंग फ्युएल, म्हणजे इंधनाचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय म्हटलेलं आहे की लाईट टेक्स अबाउट 1 सेकंड टू रीच अस फ्रॉम द मून व्हाईल इट टेक्स 8 मिनिट्स टू रीच अस फ्रॉम द सन. की सर्वसाधारणपणे प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद लागतो, परंतु सूर्यापासून आपल्यापर्यंत येण्यासाठी 8 मिनिट त्या ठिकाणी लागताना दिसतात. पुढे इट टेक्स 4.2 years टू रीच अस फ्रॉम द स्टार अल्फा सेंट्रल विच इज द स्टार क्लोएस्ट टू द सन. तर सूर्यापासून सर्वात जवळचा असलेला जो काही अल्फा सेंटरीस हा जो काही तारा जो आहे तर त्या ताऱ्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश जो आहे तर तो प्रकाश येण्यासाठी 4.2 वर्ष त्या ठिकाणी लागताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे, डू यू नो, तुम्हाला माहीत आहेत का, काय म्हटलेलं आहे, व्हेन ए गॅस स्फिअर कॉन्ट्रॅक्ट्स इज टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे ज्या वेळेला वायुगोल त्या ठिकाणी आकुंचन होतो तर त्यावेळेला त्या वायूचं तापमान वाढतं. धिस हॅपन्स बिकॉज ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इनटू हीट एनर्जी. म्हणजे या ठिकाणी काय होता नसतं की गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचं उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे मोर दॅन 1 स्टार कॅन बी प्रोड्यूस बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ह्यूज इंटरसेल्युलर क्लाउड्स. एका विशाल, काय म्हटले, ह्यूज इंटरसेल्युलर क्लाउड्स, म्हणजे एका विशाल तारकासमूह तारका आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनापासून एकाच वेळेस अनेक तारे त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. फिगर 19.4 शोज ए क्लस्टर ऑफ थाउजंड्स ऑफ स्टार्स. या ठिकाणी आकृती जी आहेत तर त्या आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं हजारो ताऱ्यांचं एक समूहाचं चित्र जे आहे तर ते चित्र त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेले पहा की या ठिकाणी लार्ज क्लस्टर्स ऑफ स्टार्स, मोस्ट ऑफ दी स्टार्स हॅव फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल इंटरसेल्युलर क्लाउड्स.
एक विशाल अशा प्रकारचा तारका समूह त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. याच्यामध्ये बहुतेक असणारे जे काही तारे जे आहेत तर ते तारे एकाच आंतरतारकीय मेघ जे आहेत तर त्या मेघांपासून त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसतात. म्हणजेच या ठिकाणी हे असणारे जे काही तारे जे आहेत पहा पुढे काय सांगितलं की मोस्ट ऑफ दिस स्टार्स हॅव फॉर्म्ड फ्रॉम ए सिंगल जायंटिक इंटरसिल्युलर क्लाउड. यातील ह्या आकृतीमध्ये पाहिलेले जे काही बहुतेक तारे जे आहेत तर ते एकाच प्रचंड आंतरतारकीय मेघ जे आहेत तर त्या मेघांमधून त्या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले त्या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आपल्याला पहा कॅन यू रिकॉल म्हटलेले थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचं आहे की व्हॉट इज मीन्ट बाय बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. पहा सुरुवातीलाच आपण प्रकरण क्रमांक 3 संतुलित आणि असंतुलित बल याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे स्टॅबिलिटी ऑफ द स्टार, ताऱ्यांचं स्थैर्य. इफ वी बर्न अँड इन्सेन्स स्टिक्स इन वन कॉर्नर ऑफ द रूम द फ्रॅग्रन्स स्प्रेड्स ऑल ओव्हर द रूम इन्स्टंटेनियसली. आपल्याला माहिती की खोली जी आहे तर त्या खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये काय केलेलं आपण इन्सेन्स स्टिक्स म्हणजे उदबत्ती जी आहे तर ती उदबत्ती काय केली बर्न केली पेटवली तर तिचा सुगंध काय होता नसतो क्षणामध्ये खोलीभर त्या ठिकाणी काय होता नसतो पसरताना त्या ठिकाणी दिसतो. सिमिलरली व्हेन वी रिमूव्ह द लिड ऑफ द व्हेसल कंटेनिंग बॉइलिंग वॉटर द स्टीम स्प्रेड इन द सराउंडिंग एरिया. तसंच उकळणारं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यावर असलेलं जे काही झाकण जे आहे तर ते झाकण जर आपण जर काढलं तर त्याच्यामध्ये काय होतं आणि त्याच्यामधून त्या भांड्यामधून पाण्याची वाफ जी आहे तर ती बाहेर पडून सर्वत्र त्या ठिकाणी पसरताना दिसते. दिस मीन्स दॅट हॉट गॅस स्प्रेड्स एव्हरीवेअर. याचाच अर्थ आपल्या लक्षात येता नसतोय की हा जो काही तप्त वायू जो आहे तर तो तप्त वायू सर्वदूर त्या ठिकाणी पसरताना दिसतो. देन व्हाय डझंट द हॉट गॅस इन द स्टार्स डिसअपिअर इन द पेस. मग ताऱ्यामध्ये असणारा तो काही तप्त वायू अवकाशामध्ये का त्या ठिकाणी पसरत नाही, का पसरत नाही. अँड व्हाय हॅव द प्रॉपर्टीज ऑफ द सन रिमेन्स अनचेंज ओव्हर द लास्ट 4.5 बिलियन इयर्स. आणि सूर्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म 4.5 अब्ज वर्ष स्थिर कसे राहिले तर त्याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. आता काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे द आन्सर टू द क्वेश्चन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो काही प्रश्न जो आहे की सूर्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म 4.5 अब्ज वर्ष स्थिर कसे राहिले किंवा तप्त ताऱ्यांमधील असणारा जो काही वायू जो आहे तर तो वायू अवकाशामध्ये का पसरत नाही तर या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी गुरुत्वीय बल त्या ठिकाणी. The gravitational force between the gas particles of the stars keep these particles together. ताऱ्यांमधील असणाऱ्या ज्या काही वायूंच्या कणामधील गुरुत्वीय बल हे काय असतं या कणांना एकत्र धरून ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज कॉन्स्टंटली ट्राईंग टू ब्रिंग द गॅस पार्टिकल क्लोज टुगेदर द प्रेशर ऑफ द हॉट गॅस विच इज कॉन्स्टंटली ट्राईंग टू डिसअपिअर द गॅस आर बॅलन्स. की वायूतील असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं जे काही गुरुत्वीय बल आणि त्याच्या विरुद्ध कार्यरत असलेलं ताऱ्यांमधला जो काही पदार्थ त्या पदार्थाला सर्वत्र पसरण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला ताऱ्यांमधील तप्त वायूचा दाब या दोघांचं संतुलन असल्यास तो तारा जो आहे तर तो तारा कसा राहता नसतो कॉन्स्टंट स्थिर त्या ठिकाणी राहतो. The gravitational force is acting inward toward the center of the star, while the gas pressure is acting outward, that is away from the center of the stars. म्हणजे या ठिकाणी काय होताना दिसतंय की गुरुत्वीय बल ताऱ्याला किंवा ताऱ्याच्या आतील बाजूस त्या ठिकाणी म्हणजे केंद्राच्या दिशेनं त्या ठिकाणी निर्देशित असतं. तर असताना तो काही गॅस प्रेशर वायूचा असणारा तो काही दाब जो आहे तर तो आउटवर म्हणजे बाहेरील बाजूस त्या ठिकाणी म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेनं त्या ठिकाणी निर्देशित केलेला असतो. आता हेच आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ही जी आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला दिली आता काय दाखवलेलं आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये गुरुत्वीय बल जे आहे तर ते कसं दाखवलं सेंटरच्या दिशेने दाखवा आणि असणारा जो काही प्रेशर ऑफ द हॉट गॅस जो आहे तर तो काय दिसतोय आपल्याला त्याच्या बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी दाखवा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते करता येईल. आता पुढे
पुढे काय सांगितलेले पहा की यू हॅव प्लेड टॅग ऑफ वॉर. पहा तुम्ही रस्सी खेच हा जो काही खेळ जो आहे तर तो खेळला त्या ठिकाणी असाल. याच्यामध्ये काय होते पहा इन दिस 2 ends ऑफ द रोप्स आर पुल्ड ऑन द 2 sides बाय 2 groups. रस्सीची 2 टोकं 2 वेगवेगळ्या गट काय करताना दिसतात आपल्याकडे त्या ठिकाणी खेचताना दिसतात. व्हेन द फोर्स अप्लाइड बाय द बोथ साइड्स आर इक्वल दे बॅलन्स इच अदर अँड द सेंटर ऑफ द रोप्स रिमेन स्टॅटिक. दोन्ही बाजूला लावलेले जे काही बल जे आहेत रस्सीच्या दोन्ही बाजूला समान विद्यार्थी असतील समान त्या ठिकाणी बल त्या ठिकाणी असतील तर ती बल संतुलित होतात आणि रस्सी मात्र काय होताना दिसते मध्यभागी त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी राहणार असते. व्हेन द फोर्स ऑन वन साइड ऑफ द रोप इज लार्जर दॅन दॅट ऑफ द अदर साइड द सेंटर ऑफ द रोप मूव्स टुवर्ड दॅट साइड. त्याच्यानंतर जेव्हा एका बाजूचं बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त असतं तेव्हा रस्सीचा मध्य काय होताना दिसतो त्या बाजूला त्या ठिकाणी सरकताना त्या ठिकाणी दिसतं. पुढे समथिंग सिमिलर हॅपन्स इन द केस ऑफ द स्टार्स. आणि असंच काहीसं ताऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. व्हेन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड गॅस आर बॅलन्स्ड द स्टार इज स्टेबल. ज्या वेळेला गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब संतुलित असतो तर तो तारा त्या ठिकाणी स्थिर असतो. पुढे बट व्हेन वन ऑफ देम इज मोर दॅन द अदर द स्टार आयदर कॉन्ट्रॅक्ट्स आर एक्सपांड. पण असणारं जे काही बल जे आहे तर ते एक बल जर दुसऱ्यापेक्षा जर जास्त जर झालं तर ताऱ्यांचं काय होतं नसते आकुंचन किंवा प्रसरण जे आहे तर ते प्रसरण त्या ठिकाणी होताना दिसतं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.